आभाळाकडे डोळे, शेतात उभी पिकं आणि पावसाचा मात्र पत्ता नाहीये. येवला तालुक्यात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसाअभावी शेतातील पिकांना ताण बसू लागला असून पिकं वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देण्याची धडपड करावी लागते. कधी काळ्या ढगांकडे पाहून पाऊस बरसण्याची आस, तर कधी कोरड्या पडलेल्या जमिनीकडे पाहून चिंता, अशी अवस्था सध्या येवल्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतातील पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांना पाण्याची गरज असताना पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा आधार घेत स्प्रिंकलर सुरू केलेत. शेतात स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करून पिकांना जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हा आधार किती दिवस पुरणार, हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे. कारण उपलब्ध पाणीसाठा मर्यादित आहे. पाऊस झाला नाही तर पुढील काळात पिकांना पाणी देणं अधिक कठीण होणार आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाचवायचं कसं, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची नजर आता पुन्हा एकदा आभाळाकडे लागली आहे. पुढील 4-5 दिवसांत दमदार पाऊस झाला तर पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र पावसानं आणखी ओढ दिली तर पिकांची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. एका बाजूला वाढता उत्पादन खर्च, दुसऱ्या बाजूला मर्यादित पाणीसाठा आणि त्यात पावसाची ओढ, या तिहेरी संकटात येवल्यातील शेतकरी सध्या अडकलेला आहे. स्प्रिंकलरमधून पडणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत शेतकरी आपल्या पिकाला वाचवण्याची धडपड करतोय. पण या धडपडीत आता आभाळाची साथ मिळण्याची गरज आहे. आवारे, राहणार कवठखेडा, तालुका येवला, जिल्हा नाशिक. गेल्या 10 ते 15 दिवसापासून पावसाने ओढ दिल्यामुळे आमचे पीक पाहणीने व्याकुळ झाले, अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. आणि त्यातल्या त्यात पाऊस नाही किंवा पाट पाणी मिळत नाही. आता सुटलंय म्हणता, पाटाला पाणी आलेलं आहे म्हणता, पण आम्हाला मिळालं की नाही याची शाश्वती नाही. आणि खूप अपेक्षेमध्ये आहे पीक. आणि जर नाही पाऊस आला समजा, तर आमचे पीक थोडेसे ॲव्हरेज भेटणार नाही किंवा चारा पाणी होणार नाही, उत्पन्न भेटणार नाही. थोडे पाणी आहे, तास अर्धा तास मोटर चालते विहिरीवर, त्याच्यात आम्ही रोपं टाकले, रोपं ते व्यवस्थित नाही आहे. पाणी नसल्यामुळे पोटभर पाणी भेटत नाही. आणि उन्हाळ्याचे रोपं टाकायला क्लायमेट व्यवस्थित साथ देत नाही. त्यामुळे आम्ही आता एक दीड महिन्यानंतर आहे ना रोप टाकावं लागावं लागणार आम्हाला. आणि पहिलं असं होतं की 15 ऑगस्ट केल्यानंतर, कार्यक्रम करून आल्यानंतर लगेच आम्ही रोप टाकायचो 4-2 दिवसामध्ये. पण आज तशी परिस्थितीच राहिली नाही. कारण वातावरण दररोज कधी ऊन पडतं, कधी सावली, कधी ढगाळ वातावरण, पाऊस येत नाही, क्लायमेट चेंज होऊन जातं. आणि त्याच्यामुळं आमच्या पिकाचं नियोजन त्या पद्धतीनं नाही राहत. त्याच्यासाठी आम्हाला पाण्याची किंवा पावसाची खूप गरज आहे. पाऊस आलाच पाहिजे किंवा पाट पाणी थोडंफार भेटलंच पाहिजे, तरच आमचं काहीतरी आम्हाला जीवदान भेटेल बा, अशी अपेक्षा आहे. पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र ही धडपड कितीही असली तरी शेवटी बळीराजाला गरज आहे ती दमदार पावसाचीच. त्यामुळे येवल्यातील शेतकऱ्यांची नजर आता आभाळाकडे लागली असून पावसाच्या जोरदार आगमनाची प्रतीक्षा कायम आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, येवला, नाशिक.